नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढच्या जबरदस्त भागामध्ये एक आता जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। कारण मित्रांनो, आता जे काही रुसवा फुगवा आहे तो चाललेला होता, तर तो मात्र आता दूर झालेला असतो। जीवाने आतोनात प्रयत्न करून शेवटी नंदिनीचं मन तर जिंकलेलं असतं। म्हणून आता नंदिनी इतकी जीवावर खुश होते, कारण जीवाने आता नंदिनीसाठी जे काही केलेले आहे, तर छान अशी कवितासुद्धा नंदिनीच्या आवडती त्याने अगदी म्हणून दाखवलेली असते। नंदिनी आता जीवाच्या ह्या प्रयत्नावर अगदी खुश होते आणि ती डायरेक्ट आता जीवाला विचारते की तुम्ही माझ्याबरोबर डिनर डेटला येता का। आता नंदिनी असं म्हटल्यानंतर जीवाचा आनंद हा गगनात मावेनासा होतो। त्याला काय करू आणि काही नाही अशी त्याची अवस्था होते। म्हणून तो छान असा तयार होतो, परंतु आता तो मिथुन काकाला सांगतो, आज मात्र मी नंदिनीला प्रेमाची कबुली देणार आहे। माझ्याबद्दल जे काही माझ्या भूतकाळातील घटना घडून गेलेल्या आहे, त्या सगळ्याबद्दल मी आज नंदिनीला सांगणार आहे आणि नंदिनीबरोबर आज एका नवीन नात्याला मी सुरुवात करणार आहे, असे आता जीवा ठरवतो। त्यासाठी मात्र आता नंदिनीला एक छान असं सरप्राईज द्यायचं सुद्धा तो ठरवतो आणि जाताना मात्र तो गुलाबाचं फूल हातामध्ये घेऊन जातो आणि ते गुलाबाचं फूल देऊन आज मात्र तो नंदिनीबरोबर प्रेमाची सुरुवात करणार असतो। नंदिनीसुद्धा खूप छान तयार होते। तिने आता जीवासाठी डिनर डेट जी काही ऑफर केलेली आहे, तर तिलासुद्धा छान वाटतं। आज मात्र ती जीवावर इतकी खुश असते आणि आता जीवा हे जे काही तिला काव्याबद्दल सत्य सांगणार असतो, डिनर डेटला गेल्यानंतर आता तो काव्याबद्दल सर्व काही आता नंदिनीला सांगतो। नंदिनीला हे ऐकल्यानंतर अगोदर धक्का तर बसतो, पण नंदिनी म्हणते की जीवाने आपल्याला सर्व काही शेवटी खरं सांगितले, मग आपण सुद्धा आता ह्या नात्याला एक संधी द्यायला हवी। म्हणून आता जे डिव्होर्स पेपर आहे, तर ते नंदिनी कायमचे फाडण्याचे ठरवते आणि त्यावर सही न करण्याचे ठरवते। म्हणून आता मित्रांनो, इकडे नंदिनी आणि जीवा यांच्या दोघांमध्ये नात्याला सुरुवात तर होते, परंतु इकडे काव्याला आता आश्चर्याचा धक्का आता बसलेला असतो। कारण पार्थने तिला इतकं त्याची खिचडी अगदी प्रेमाने खाल्ल्यानंतर पार्थने विचारलेलं असतं की तू माझ्याबरोबर लॉंग ड्रायव्हिंगला किंवा डेटला येशील का। तर काव्याला अगदी आश्चर्याचा धक्का बसतो आणि काव्या इतकी खुश होते। काव्या म्हणते की खरंच पार्थ खरंच खूप चांगले आहेत आणि तीसुद्धा आता रम्याला झुगारून मात्र आता पार्थबरोबर डिनर डेटला जायला तयार होते। आणि आता पार्थने सुद्धा काव्यासाठी खूप छान असं सरप्राईज प्लॅनिंग केलेलं असतं आणि काव्यासुद्धा आता तिच्या भूतकाळाबद्दल जे काही तिचं जीवावर प्रेम होतं, तर ते मात्र आता ती पार्थला सांगणार असते। तेव्हा आता पार्थने सुद्धा हे ऐकल्यानंतर तो सुद्धा आता ठरवतो की खरंच काव्य जे काही आहे ते सांगत आहे आणि आता आपण सुद्धा ह्या नात्याला एक संधी द्यायला हवी, असे पार्थसुद्धा ठरवतो। आणि तेव्हा मित्रांनो, आता यांच्यामध्ये जो काही समझोता होतो, तर त्यातूनच त्यांचं होईल का प्रेम सुरू। म्हणूनच आता लग्नानंतर होईल प्रेम, म्हणजे आता ह्या जोडप्यामध्ये लग्नानंतर प्रेमाला सुरुवात कशी होती हे पाहणं तर खूप असं रंजक ठरणार आहे। त्यासाठी मित्रांनो, पुढे काय होतं काय नाही, म्हणजे नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा। तेव्हा आता लग्नानंतर होईल प्रेम हे आपल्याला डेली अपडेट्स मिळत राहतील। धन्यवाद।